भाऊन स्वागत आहे तुमचं. भावाच्या छोटूचं नाव आहे पैकर मोदक. तर आज मी आलेलो आहे ते म्हणजे नेरूरला हनुमान मंदिर बघण्यासाठी, जिथे की मोठं एकदम मंदिर आहे. तर आता रिक्षा पकडलं आहे नेरूर स्टेशनवरून आणि आपल्यासोबत आहे आपला भाव संदेश, कारण आणि म्हणजे नेहमी दुसरा मित्र असतो, पण आज हा आलेला आहे आणि हा कामावरून डायरेक्ट इकडे आलेला माझ्यासोबत जायला. ठीक आहे, तर बघू कसा आपला व्हिडिओ होता ते, कारण मी रील्स बघता आणि बोलत चला आज जाऊया, आज संडे आहे आणि कसं काय व्हिडिओ होतो ते बघू. माईकसुद्धा विसरले मी आज. ठीक आहे, तर आता रिक्षामध्ये बसलेलो आम्ही. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप मजा येते. कारण तिथं असं सांगतात की मोठी म्हणजे 30 फुटाची मूर्ती हनुमानाची आणि तिथं म्हणजे बघण्याचं वगैरे आहे भरपूर. तर बघू. तर आता पोचलो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक. येत आणि आपला भाव पैसे देत आहे काकांना. आम्ही या कॉलेजमध्ये पोचलो, त्यांनी तर काहीतरी फंक्शन आहे मे बी आईचं. पण आता आम्ही पोचलो ते म्हणजे डायरेक्ट हा म्हणजे DY पाटील कॉलेजचा रेस्टॉरंटमध्ये हा म्हणजे मंदिर आहे इकडे. ठीक आहे, SIES असा म्हणजे मंदिराचा म्हणजे नाव आहे. इकडे 30 फूट मंदिराची मूर्ती आहे आणि हे बघा, हे तुम्ही बघू शकता की SI म्हणजे ह्या कॉलेज कॅम्पसमध्येच मंदिर आहे. खूप मोठा मंदिर आहे, फेमस मंदिर आहे. आणि हा इकडे आहे कॉलेज. हे बघा पुरं हे बघा, वातावरण बघा, एक नंबर वातावरण. तर भावाला आपल्या यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, कधी करते काय माहीत. तर भाव माझ्याकडून शिकते आता थोडा बी. आपण आता पोचलो ते म्हणजे मंदिरात. तर भाऊनं इकडं म्हणजे आता प्रत्येक मंदिर कसं एकदम भारी केलं आणि कसं म्हणजे इकडे तुम्हाला चप्पल वगैरे काढायला लागेल चप्पल स्टँडमध्ये आणि त्यानंतर मग मंदिरात जावं लागेल. हा बघा, ह्या भावाने आपलं काढले चप्पल आणि इकडं पहिलं तुम्हाला दिसलं श्री कामाक्षी मंदिर. हा बघा, हा मंदिराचं हे आहे रेसिडेन्सीस इकडं. तर आता पोचलो तर आपण ते म्हणजे मंदिर आहे आणि इकडं तर भावना आता पोचलो म्हणजे मंदिर आहे. बघा, हे असं मंदिर आहे इकडे, एक नंबर फिरण्याची जागा. आणि आज गर्दी कमी आहे का त्यामुळे. हे बघा, हे सगळं स्तंभ वगैरे इकडेच, हा स्तंभ आहे तांब्याचा आणि इकडं पण सुद्धा आहे. हे बघा, हा पूर्ण म्हणजे मंदिराचाच भाग आहे इकडं. ठीक आहे, हे बघा, हे सगळं हेच आहे. आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे, पण मेन जो हनुमानाचं मंदिर आहे ते आम्हाला अजून काही दिसलं नाही. कारण इकडं सगळं म्हणजे असा काय ते बोलतात म्हणजे एकदम असा लगेच समजून नाही येते की काय कुठे जायचं आहे. तर ठीक आहे, तर बघू आता शोधतो आहे आम्ही मंदिर. आणि खरंच भाऊन एक नंबर वाटत आहे इकडं, कारण सगळं निसर्ग सान्निध्यात म्हणजे असं मंदिर आहे आणि एक नंबर वाटत. आणि हा इकडे आहे तो DY पाटील कॉलेज. आणि इकडं म्हणजे तुम्ही एकदा त्या गेटमधून आलात ना की इकडे तुम्हाला सगळं मंदिर दिसून जातील. हे बघा, जस्ट पोचले होते म्हणजे ओम श्री अंजनेय या नमः. ठीक आहे, तर आता मेन मंदिराच्या इथं आम्ही पोचलो आहोत आणि हा मोठा स्तंभ आहे चांदीचा आहे बघा. हा बोलत होता तुम्हाला, हे मंदिर आहे 30 फुटाची मूर्ती आहे हनुमानाची. हे बघा, आणि मला वाटतं आता काम वगैरे चालू आहे तिथं. भावनू एक नंबर असं वाटत आहे. आणि इकडे मेंटेनन्सचं काम चालू आहे, मे बी काहीतरी नवीन बांधतात. आणि इकडे व्हिडिओ काढा अलाउड नाही, तरी मी सुद्धा काढत आहे, तर तुम्ही असं काही करू नका. हे बघा, आणि इकडे आता म्हणजे रंगबिंग द्यायचा असेल त्यामुळे हे बांबू वगैरे लावलं आहे सगळ्या कामासाठी. म्हणून इकडं हा गोमाता. हे बघा, गोसंवर्धन सुद्धा इथं केलं जातं मंदिराच्या परिसरात. एक नंबर असा म्हणजे आहे इकडे. आणि हा तुम्ही बघू शकता बालाजी हे, आणि हे आणलेलं त्यांच्यासाठी हे खाना. आणि इकडे तुम्ही बारीक वासरू वगैरे बघू शकता. गोमातांची सेवा चालू आहे, तुम्ही बघू शकता एक नंबर असं. आणि त्यांना खाना आता आणलेला आहे इकडे. तर काका हे करतात त्यांची, आणि हेच खरी जीवनाची हे आहे मित्रांनो. तर बघा, तो इकडे वासरू आहे बारीक. एक नंबर असा परिसर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा,
तुझं दर्शन घेऊन झालेलं आणि इकडे फोटो वगैरे काढायला अलाउड नाही, त्यामुळं काय जास्त दाखवू नाही शकलो. ठीक आहे, तर करतो बंद आता व्हिडिओ. आमचं दर्शन घेऊन झालेलं आणि तिथं फोटो वगैरे काढायला एवढं म्हणजे अलाउड नाही, तर परमिशन नाही, म्हणून काही जास्त शूट करायला जमला नाही. तर तुम्ही सुद्धा म्हणजे भेट देऊ शकता तिथं आणि बघा तर तुम्ही इथे परिसर म्हणजे एकदम तो रेसिडेन्स एक नंबर आहे. आणि तो डी वाय पाटील ठीक आहे, तर डी वाय पाटील ह्या कॉलेजच्या तिथं असते म्हणजे कसं तुमचं परमिशन नाही आहे बरोबर करायला. ठीक आहे, तर त्यामुळे जास्त काही शूट करायला जमला नाही. आणि आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे, आम्ही रिक्षामध्ये बसलो बघू शकता तुम्ही. आणि आपला भाव इकडे आहे. तर भाव तुला कसा वाटला इकडे? एकदम छान, मन तुटतो. तर भावाला सुद्धा चांगलं वाटलं. आता नेहरू स्टेशनला जाऊ, तिथं बघू नाश्ता भेटला तर मग भाव जाईल घरी, मी जाईल माझ्या घरी. तर ते उतरले होते म्हणजे वाशीला, तर भाव बोलला नाश्ता करायचा आहे आणि म्हणून आता वाशीला उतरलेलं आहे. नेरूलवरून डायरेक्ट आलो ते वाशीला आणि इकडं नाश्ता करून मग आपापल्या घरी. नाही तर मग तिकडं पिक्चरला जायचं आहे आम्हाला. आणि छावा पिक्चर बघण्यासाठी मी जाणार आहे आणि बघू म्हणजे ते एक आपला वेगळा ब्लॉग होईल. मला इकडे खाण्यासाठी तर छोले भटुरेची ऑर्डर केली. मी बघू शकता तुम्ही आता इकडे पब्लिक किती आहे ती. पण आता ऑर्डर मागवलं आहे छोले भटुरे, तुम्ही बघू शकता. आणि भावाने सुद्धा मागवलं, मी सुद्धा ते सेमच मागवलं आहे. ठीक आहे, तर या काय छोले भटुरे